श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यंदा 2025ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही 19 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळं इत्यादी देऊ शकतात. अमावास्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केले जाते. ज्या लोकांना मार्गशीर्ष अमावास्येवर पितरांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा 11:30 पासून दुपारी 2:30 करू शकतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावास्येला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात. अमावास्येच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावावा. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा करतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपिढा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ते कोणतं झाड आहे, कोणत्या वेळेत स्पर्श करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 5:19 पासून 6:14 असणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला स्नान करायची आहे. जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर लाल चंदन, तसेच थोडंसं गूळ आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची. तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. असं हे जल आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. त्यानंतर आवर्जून अमावास्या आहे तर आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करून घ्यायचं आहे, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्नान हे म्हणलं जातं आणि अमावास्या तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर आपण असं हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून दोन्ही साईडला एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात. स्वास्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं. स्वास्तिकला मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं. स्वास्तिकला श्रीहरी विष्णू
विष्णूंचं आसन म्हटलं जातं. तसेच विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असते. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. या दोन्ही स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात आणि ते आपल्याला पाहत असतात. आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतात तर ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. तर हे सर्व छोटे छोटे उपाय आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण सकाळीच हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते. लोक त्याची पूजा करतात. कारण असे मानले जाते की जर एखाद्यावर शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून आणि त्याच्याजवळ दिवा लावून ती शांत केले जाऊ शकते. याच कारणामुळे जेव्हा शनीची 7.5 आणि ध्येयाचा प्रभाव असतो तेव्हा लोक पिंपळाच्या झाडाची पूजा ही करत असतात. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते. तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने या जगात केलेली सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीही होत असते. पिंपळाच्या झाडाचं वर्णन त्रिदेव म्हणून करण्यात आलंय. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असल्याचं म्हटलं जातं. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचं झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो. तसेच सर्व तीर्थक्षेत्र त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून ज्या लोकांना तीर्थक्षेत्रांमध्ये मुंडन करणं शक्य नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हे विधी करू शकतात. पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथा करणं सर्वोत्तम मानले जाते. तसेच अमावास्या तिथीला पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि म्हणूनच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा ही करायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचं, एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं, तसेच एक छोटासा खडा जो आहे गुळाचा सुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा लागणार. आता दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल, तिळाचं तेल किंवा अगदी शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे. तसेच एक वाटीभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे. धूप, दीप, अगरबत्ती घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला एक धारेने पिंपळाच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. आता जे वाटीभर आपण काळे तीळ घेतलेले आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचे आहेत आणि हे काळे तीळसुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या पितरांचं तसेच माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थना ही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला
प्रार्थनाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. श्री स्वामी समर्थ.